झालेत कसे लोक म्हणलं. हा बर, त्याच्यानंतर डीपीडीसीची मीटिंग झाली. डीपीसीच्या मीटिंग मध्ये, डीपीडीसी नाही डीपीसीच्या मीटिंग मध्ये सुद्धा आमची बोलाचाली झाली होती तिथं. कोणत्या मुद्द्यावर? कारण आम्ही काही मुद्द्यावर बोलायला गेलो, प्रकाश सोळंके, मी किंवा आणखी कोण, अजित दादा म्हणायचे डीपीसीच्या मुद्द्यावर बोला, डीपीसीच्या मुद्द्यावर बोला. आणि नंतर राष्ट्रला धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले. ते ॲज अ माजी पालकमंत्री म्हणून त्यांचा पाडा वाचायला लागले. मी असा विकास केला, मी असं केलं, तसं केलं. ते झालं. आणि त्याच्यानंतर ते कोणत्या मुद्द्यावर आले? आज जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या मध्ये दहशत आहे, जातीय सलोखा बिघडणं. मग मी उठलो. तोपर्यंत बजरंग सोनवणे काय म्हणले की दहशत कोणाची आहे, कोणामुळे पैदा झाली, असं बजरंग सोनवणे म्हण. मग मी उठलो. मी म्हणलं अजित दादा, तुम्ही आम्हाला सांगितलं काय की तुम्ही फक्त डीपीसीवर बोला आणि ह्यांना सगळं बोलायची परवानगी दिली का? कशाचं जातीय सलोखान, कशाचं काय काढतात? द्या दुपारा माणसं मारता म्हणला, आमची दुपारा माणूस मारला आणि कशाचं जातीय सलोखान, कशाचं काय गप्पा मारायला लागलात म्हणलं, गपचूप करा. तर अजय दादा उठले, बोलले संपली डीपीडीसी गेले. मग माझी आणि त्यांची भेट झालती. तर मग त्या दिवशी काहीतरी बरं बाहेर मी आल्यावर बजरंग सोनवणे मला वाटतं काहीतरी बोलले, बाचाबाची झाली, आमकं जाम. मला विचारायला आले. मी म्हणलं ठीक आहे, जे अधिकाऱ्याच्या पुरतं आणि आपल्या ह्याच्यात झालंय त्याचं प्रदर्शन कशाला करायचं. मला विचारलं काय झालं आतमध्ये, मी म्हणलं काहीच नाही झालं. नाही, याच्यामध्ये